हॅलो, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आज बघा आम्ही मालाडला चाललो आहे. आम्हाला डेकोरेशनची ऑर्डर आले, मोठ्या ऑफिसमध्ये ती ऑर्डर आहे. तर आम्ही सकाळी आता निघालो आहे आणि तिथून मालाडला उतरून आम्ही रिक्षा केली, कारण थोडं लांब होतं. मग रिक्षातून आम्ही निघालो पुढे. त्यांच्या ऑफिसमध्ये जायला उशीर पण होत होता, तसं आम्ही फटाफट रिक्षा करत आम्ही तिथे पोचलो. तर मोठं ऑफिस आहे. बघूया आता डेकोरेशन करायची सुरुवात आम्ही आता करणार आहेत. आज उशीर होतो आहे, फटाफट खूप गर्दीतून अशा प्रकारे आम्ही ऑफिसला पोचलो. हे बघा, आणि मी अशीच जात होती चप्पल घालून ऑफिसमध्ये, पण नंतर कळलं अरे चप्पल बाहेर काढायचे. मग परत घाईत बाहेर चप्पल काढली आणि आतमध्ये ऑफिसमध्ये गेली. तर आतमध्ये ऑफिस इतकं मोठं होतं की आज आम्हाला हे पूर्ण डेकोरेशन करायचं होतं. आधी टेन्शन झालेलं, पण ठीक आहे, आम्ही सुरुवात केली. हे बघा, एका टेबलवर आम्ही आता फुगे फुगवायची मशीन ठेवलेली आहे आणि आता म्हटलं चला सुरुवात करूया. तर प्रणय बसला आणि फटाफट फुगे फुगवायची सुरुवाती केली. फुग्यांचे कलर पण त्या लोकांनीच आम्हाला सांगितले होते, तेच कलर आम्ही आणले होते. तर अशा प्रकारे प्रणय फटाफट फुग्याची अशी गाठ बांधून तयार करत होता आणि दुसरा कलर ब्लॅक घेतला आणि मग ह्यांचं आम्ही फूल असं मी तयार करतो. आणि असं पूर्ण झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली आणि अख्खं ऑफिस सजवलं. हे बघा, बाहेरून असं सुरुवात केली आणि आतमध्ये हे असं लावलं आणि पूर्ण ऑफिस असं आम्ही सजवलं आज. तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की सांगा हां. आणि एका मॅडमचा आणि एका सरांचा बड्डे होता, त्यामुळे हे बघा, हा टेबल दिसतो इथे मॅडम काम करायची, तिथे हा असं सजवलं आहे. आणि पुढे जो एक टेबल आहे ना, त्यांचा एक सरांचा होता, म्हणजे त्यांचा पण बड्डे होता, दोघांचा एका दिवशी होता. तर हा सरांचा टेबल असा 2 बड्डे होता. आणि पुढे एक मोठी कॅबिन होती, तिथे त्यांचं केक कापणार होते बड्डेचा. तर हे बघा, हे कॅबिन आम्ही सजवले. ह्या टेबलवर ते केक कटिंग होणार होतं. तर इथे हा कॅबिन आम्ही अशा प्रकारे सजवला होता. हे बघा, तर खूप छान असं हे डेकोरेशन झालेलं आहे बघा. तर हा डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा.